इथे मी नाश्त्यासाठी इडली लावली होती आणि इडली बघा किती फ्लफी झालेली आहे। आणि इथं मी लाल मिरच्या वाळलेल्या आणल्या होत्या, ते निसत बसले होते आणि मुली टीव्ही पाहत होत्या। आणि इथे डेमोसाठी आहे ना भेंड्या आणलेल्या होत्या, तर त्या भेंड्या आहे ना सर्व मी वॉश करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आणि आरू पण आमची मदत करत होती इथं, त्याच्यावर औषध फवारलेलं असतं ना, म्हणून मी त्या वॉश करून ठेवत होते। डेमोसाठी आणलेल्या भेंड्या होत्या त्या। आरू बघा कशी मदत करायली, पाण्यात बुडवायली ती पण भेंड्या। खूप सारे आहे जितक्या लागेल तितक्या खायच्या भेंड्या। आता सगळ्या मी वॉश करून पुसून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग मला येईन त्या वापरात दररोज थोड्या थोड्या करेल मी त्या। आणि इथे एक डब्बा कोरडा करून आणला मी आणि वाळलेल्या मिरच्या आहे ना त्यात भरून ठेवते। आता बरेच दिवस जाईल ह्या मिरच्या, आम्हाला वाळलेल्या मिरच्याची भाजी खूप आवडते। इथे मी पापडासाठी दळून आणलेला आहे आणि त्यात मिरे टाकले कुठे कुठे। इथे सकाळच्या इडल्या उरलेल्या होत्या त्या मी कट करून घेतल्या आणि आता फोडणी देण्यासाठी कढाई ठेवली आणि आता तेल टाकायले मी त्याच्यात। 2 पळ्या तेल टाकलं। माझ्या 15 ते 16 इडल्या उरल्या होत्या, तर मी त्याला फोडणीची इडली करायला लागले। मोहरी ना जरा जास्त घालायची, भरपूर सारी। इथं माझ्या हातात पत्तीचा डब्बा आलता, वापस ठेवून दिला मी। मोहरी घेतली, भरपूर सारी मोहरी घ्यायची, ते बघा भरपूर घेते मी। तेल अजून गरम नाही झालेलं, ते बघा भरपूर सारी घ्यायची। मी चेक करत होते, इथं तेल गरम नव्हतं झालं त्यावेळेस, नेमकं ठेवली होती ना। हे बघा अशी तडतडली पाहिजे छान। आणि मग मोहरी तडतडून झाली की त्यात आहे ना लाल तिखट, मीठ आणि थोडीशी हळद असं सगळं टाकायचं आणि त्याला मस्त असं खालीवर हलवायचं। ते बघा लाल तिखट टाकलं आता मी, थोडीशी हळदी पावडर, इथं थोडंसं मीठ टाकणार आहे। आता मी मीठ टाकते बस। आता आपण त्याचे स्लाइसेस घालणार आहोत, मी त्यात स्लाइसेस घालून घेत आहे। करायलाही सोपी आणि खायलाही खूप सुंदर लागते ही इडली। तुम्ही ट्राय करून बघा, तुमची जर एखाद वेळेस इडली उरली असेल तर। आणि मस्त त्याला हे करून घ्यायचं, कोट करून घ्यायचं चांगलं मसाल्याने। आमच्या कॉलेज बाहेर मिळायची अशी इडली, त्या अशी अख्खीच हे करायच्या, म्हणजे मसाला इडली म्हणायच्या ते त्याला। तर मला ती कॉलेजची आठवण आली, तर मी असंच फोडणी जस्ट देऊन बघितली। खाते मी नेहमी असं करून, पण आमच्या कॉलेज बाहेर भेटायची अशी इडली। खूप टेस्टी लागते। तुमची जर इडली उरली ना तर एखाद दिवशी खरंच ट्राय करा, खूप सुंदर लागते। झाली तयार, आम्ही खायला पण सुरुवात केली मुलींनी, तर खूप छान लागते, नक्की ट्राय करा। तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।